Hi friends, today we will start problem set 5. Here we have first question, fill in the blanks using the correct alternative. तर आपल्याला इथं 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला एक आन्सर काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज सेगमेंट ए बी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड कोऑर्डिनेट ऑफ ए आर 1 3, देन कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी कॅन बी. तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे, सेगमेंट ए बी हा वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि एचा कॉर्डिनेट आपल्याला दिलेला आहे 1 3 आणि आपल्याला बीचा कॉर्डिनेट कुठला असू शकतो. तर आपण एक फिगर कन्सिडर करू. दिस इज अवर एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. वी हॅव गिवन सेगमेंट ए बी विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. तर वाय ॲक्सिसला पॅरलल असलेला जो सेगमेंट आहे, एक तर तो पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटला असेल किंवा दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटला असेल. तर आपल्याला एचे कॉर्डिनेट इथं दिलेले आहेत 1 आणि 3. तर 1 3 आहे म्हणजे तो पहिल्या क्वाड्रंटमधून जातो. तर इथं पाहिलं आपण तर 1 3 म्हणजे एक्स कॉर्डिनेट 1 आणि वाय कॉर्डिनेट त्याचा किती आहे 3 आहे. थोडक्यात आपल्याला इथं सिम्पली आपण इथं असं घेऊ शकतो तो. सो दिस इज द सेगमेंट ए बी. इथं एचा कॉर्डिनेट आपल्याला दिलेला आहे 1 and 3. सपोज दिस इज 1 2 3, दिस इज 3, लेट दिस इज 2 and दिस इज 1. तर आपल्याला ए हा पॉईंट 1 3 दिलेला आहे. तर बीचे कॉर्डिनेट कुठले असतील, तर बीचे कॉर्डिनेट जर पाहिले आपण तर ए बी जो आहे आपला ए बी हा वायला पॅरलल आहे आणि वायला पॅरलल जी सेगमेंट आपल्याला दिलेला आहे तर त्या सेगमेंटवरील एक्स कॉर्डिनेट जो आहे आपल्याला तो कॉन्स्टंट राहणार आहे. तुम्ही कुठेही पहा इथं ए बी जो आहे आपला, इथंही घेतला तुम्ही तर एक्स कॉर्डिनेट तोच असणार आहे, इथूनही घेतला तर एक्स कॉर्डिनेट तोच असणार आहे. तुमचा बी इकडेही जरी असला तरी त्याचा एक्स कॉर्डिनेट आपल्याला 1च असणार आहे. आणि पॉईंट तुम्ही कुठलाही कन्सिडर केला, एनी पॉईंट ऑन द ए बी इज हॅज द एक्स कॉर्डिनेट इक्वल टू 1. आणि ज्या पॉईंटचा आपल्याला दिलेल्या ॲन्सरमध्ये जिथं आपल्याला एक्स कॉर्डिनेट 1 असेल तो ते आपलं ॲन्सर असेल. तर इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला 4 ऑप्शन आहेत, 3 1 5 3 3 0 अँड 1 -3. सो हिअर वी विल राईट एक्स coordinate of every point on the segment AB is constant. AB वरील तुम्ही कुठलाही पॉईंट कन्सिडर केला तर त्याचा आपल्याला एक्स कॉर्डिनेट कॉन्स्टंट राहणार आहे, दॅट इज इट मस्ट बी 1 आणि तो 1 असणार आहे. सो आवर ॲन्सर इज, इथं जर पाहिलं आपण तर आपल्या ॲन्सरमध्ये फक्त आपल्याला डी नंबरचा जो ऑप्शन आहे तिथंच आपल्याला 1 -3 दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला आपला ॲन्सर राहणार आहे डी, दॅट इज 1 3. तर एक्स कॉर्डिनेट जिथं 1 आहे ते आपलं ॲन्सर आहे. Then we have example number 2. Here out of the following points lies to the right of the origin on x axis. आपल्याला 4 पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की या दिलेल्या पॉईंटपैकी कुठला पॉईंट एक्स ॲक्सिसवर आणि ओरिजिनच्या राईट हँड साईडला असेल. तर आपण जर पाहिलं फिगरमध्ये, हा ओरिजिन असतो आपला 0 0, दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. हा आपला ओरिजिन आहे. ओरिजिनची राईट हँड साईड म्हणजेच पॉझिटिव्ह साईड एक्स ॲक्सिसची आणि ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईड म्हणजेच एक्स ॲक्सिसची निगेटिव्ह साईड आपल्याला असते. आपल्याला पॉईंट दिलेले आहेत इथं 4. ए पॉईंट दिलेला आहे आपल्याला -2 0, बी दिलेला आहे आपल्याला 0 2, देन वी हॅव पॉईंट सी इज 2 3 अँड पॉईंट डी इज 2 and 0. आपल्याला विचारलेलं आहे तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे आणि ओरिजिनच्या राईट हँड साईडला आहे. तर आपल्याला माहिती आहे एव्हरी पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस हॅज
वाय कॉर्डिनेट इक्वल टू 0. तर एक्स ॲक्सिसवरील कुठलाही पॉईंट जर तुम्ही कन्सिडर केला तर त्याचा वाय कॉर्डिनेट काय असतो 0 असतो. इथं आपल्याला दोन ॲन्सर आपण कन्सिडर करू शकतो की जिथं वाय कॉर्डिनेट 0 आहे. परत आपल्याला सांगितलेलं आहे ओरिजिनच्या राईट हँड साईडला आहे. तर ओरिजिनच्या राईट हँड साईडला सर्व पॉझिटिव्ह असतात आणि म्हणून आपला ॲन्सर कुठलं राहील डी नंबर. आणि मग हे ॲन्सर आपला असणार नाही. सो आवर ॲन्सर इज डी. इथं आपल्याला पॉईंट डीचे जो वाय कॉर्डिनेट आहे तो 0 आहे आणि एक्स कॉर्डिनेट आपल्याला पॉझिटिव्ह आहे. तर एक्स कॉर्डिनेट इथं आपल्याला राईट हँड साईडला पॉझिटिव्ह असेल म्हणून आपला आन्सर राहील नंबर 2. Here we have example number 3. We are asked distance of point -3,4 from origin is. तर आपल्याला -3,4 असा पॉईंट दिलेला आहे आणि याचा ओरिजिन आपण ओ घेतो आणि त्याचे कॉर्डिनेट असतात आपल्याला 0 0. लेट दिस पॉईंट इज ए. आपल्याला हा पॉईंट आपण कन्सिडर करू ए. तर या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. थोडक्यात आपल्याला ओ ए हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर बाय डिस्टन्स फॉर्म्युला we can find out the distance AO. So AO, this can be written as, this is our x1 y1 x2 y2. So here we will -3 minus 0 square plus 4 minus 0 square, and so this distance will be equal to 3 minus 3 square plus 4 square. So this is equal to, this is 9 plus 16 and this is root of 25 and this distance is equal to 5. So distance of the given point from origin is 5. So our answer is 5. Here is our answer is C. A line makes angle 30 degree with the positive direction of x axis. दिलेली लाईन एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल करत असेल त्याचा टॅन आपण कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काय येतो स्लोप येतो. तर इथं आपल्याला अँगल दिलेला आहे 30 डिग्री. सो द स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय tan theta. Here we have given that line makes angle 30 degree. So the slope will be equal to, tan of 30 and the value of tan 30 is 1 upon root 3. So our answer is C. इथे आपल्याला काही पॉईंट दिलेले आहेत आणि ते आपल्याला कोलिनियर आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. तर पॉईंट कोलिनियर असण्यासाठी आपण कुठला कॉन्सेप्ट यूज करतो स्लोपचा कन्सेप्ट आपण यूज करतो. तर इथं आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत. A is 0,2, B is 1 minus 0.5 and C is 2 minus 3. तर आधी आपण ABचा स्लोप काढू, नंतर आपण BCचा स्लोप काढू आणि आपण नंतर डिटरमाइन करू. सो फर्स्ट वी नो दॅट वी हॅव स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय y2 minus y1 upon x2 minus x1. Now find the slope of AB. Slope of line AB. So this is a 2 minus minus 0.5 upon 0 minus 1. So this slope will be equal to 2 minus will be plus 0.5 upon minus 1 and this is equal to 2.5 divided by minus 1 and the answer is minus 2.5. Now find the slope of BC. Slope of line BC. So this will be -3 minus 0.5 upon 2 minus 1. So this is equal to -3 and plus 0.5 upon 2 minus 1 is 1
minus 3 plus 0.5 will be 2.5 with negative sign upon 1, and the answer is minus 2.5. Here slope of AB is equal to slope of BC and point B is the common point. So we can say that these 3 points are collinear point. Here slope of line AB equal to slope of line BC and point B is common point. And so we can write point ABC are the collinear point. So point A, B, C are collinear point. Next we have point P 1 2 Q 2 8 upon 5. Point R is 3 6 by 5. We know that we have slope of line is equal to y2 upon y1, y2 minus y1 upon x2 minus x1. So first we will find the slope of line PQ. Slope of line PQ will be equal to 2 minus 8 upon 5 divided by 1 minus 2. So this will be equal to, here we will solve first numerator, 5 into 2 10 minus 8 into 1 is 8 upon 5 into 1 is 5 divided by minus 2 plus 1 is minus 1. So here we will get 10 minus 8 is 2, 2 upon 5 divided by minus 1, and so our answer is minus 2 upon 5. Now find the slope of QR. Slope of line QR. So this will be 6 by 5 minus 8 by 5 or 8 by 5 minus 6 by 5 minus 6 by 5 divided by 2 minus 3. So this will be, here is denominator is common, so 8 minus 6 divided by 5 upon minus 1, which will be equal to 8 minus 6 is 2 by 5 upon minus 1, and this is equal to minus 2 upon 5. Here clearly we can say that the slope of PQ is equal to slope of QR. So slope of line PQ is equal to slope of line QR, and Q point is the common point, point Q is the common point. So we can say PQR are collinear point. So points PQR are collinear point. Here first find the slope of LM, then slope of MN. We know that slope of line is given by slope of line equal to y2 minus y1 upon x2 minus x1.
Now find the slope of LM. Slope of line LM, which will be equal to 3 minus 2, 5 minus 1. This is equal to 1 and this is 4. The slope is 1 by 4. Now find the slope of MN. Slope of line MN. So this will be 6 minus 3 upon 8 minus 5. And 6 minus 3 is 3 and 8 minus 5 is 3. So this slope is equal to 1. Here clearly we can say the slope of LM is not equal to the slope of MN. दोन्ही slope आपल्याला different आलेले आहेत. So we will write slope of line LM is not equal to slope of line MN. And so we can say point L, M and N are not collinear point. So points L, M and N are not collinear points. Here we have to find out the midpoints of the line segment joining the point P and Q. आपल्याला पॉईंट P दिलेला आहे, पॉईंट Q दिलेला आहे, दोन्हीचे आपल्याला कोऑर्डिनेट सुद्धा दिलेले आहेत आणि यांना जॉईन करणारा जो लाईन सेगमेंट असेल त्याचे जे मिड पॉईंट असतील त्याचे आपल्याला काय करायचे आहेत, कोऑर्डिनेट शोधायचे आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला. वी नो coordinates of the midpoint of the line segment joining the points x1 having the coordinate x1 y1 and x2 y2. तर आपल्याला x1 y1 x2 y2 असे दोन पॉईंट जर दिलेले असतील तर त्यांचे मिड पॉईंट कसे शोधतो आपण. x कोऑर्डिनेट असतो आपल्याला x1 plus x2 divided by 2 and y coordinate is equal to y1 plus y2 divided by 2. So coordinate of midpoint. So coordinates of midpoint are given by. So let us consider this is x1 y1. We'll consider this is x1 y1, this is our x2 y2. Now x1 plus x2, that is 0 plus 12 divided by 2 and y coordinate is 6 plus 20 divided by 2. So we will get here this is 12 by 2 and this is 26 by 2, and so our answer is this is 6 and this is 13. So coordinate of midpoints are 6 and 13. Example 4. Here we have to find out the ratio in which the line segment joining the point A 38 and B minus 9 3 is divided by y axis. आपल्याला दोन पॉईंट दिलेले आहेत A आणि B. यांना जोडणारा जो लाईन सेगमेंट आहे त्या लाईन सेगमेंटला वाय ॲक्सिस काय करतो, इंटरसेक्ट करतो
आणि इंटरसेक्ट केल्यानंतर त्याचे 2 पार्ट होतात आणि जे 2 पार्ट होतात त्यांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. तर आधी आपण 2 पॉईंट कन्सिडर करू. लेट दिस इज अवर सेगमेंट. आपण ए पॉईंट घेऊ इथं 3 8. दुसरा पॉईंट आपल्याला बी दिलेला आहे. तर वी हॅव गिवन -9 अँड 3. वाय ॲक्सिस याला इंटरसेक्ट करतो. थोडक्यात आपण वाय ॲक्सिस काढून घेऊ. दिस इज अवर वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस इंटरसेक्ट करतोय आणि म्हणून आपण याचे 2 जे भाग झालेले आहेत हे आपल्याला m आणि n असे झालेले आहेत. थोडक्यात हा रेशो आपण m:n घेऊ. सो दिस इज m, दिस इज n. नाउ we will consider this point. First we will write the here let y axis divides the segment in the ratio m:n. आपण कन्सिडर केलं की वाय ॲक्सिसने हे जे 2 पार्ट केलेले आहेत हे m:n मध्ये काय येतात, त्याचा रेशो किती आपल्याला m:n. एक पार्ट m आहे, दुसरा पार्ट n एवढा आहे आणि हा रेशो m:n आहे असं आपण काय केलं, कन्सिडर केलं. त्यानंतर आपण जो हा पॉईंट आहे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, तर या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे आपल्याला कोऑर्डिनेट लिहिता यायला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे वाय ॲक्सिसवरचा कुठलाही पॉईंट घेतला आपण तर त्याचे कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसवरचा कुठलाही पॉईंट घेतला आपण तर त्याचे x कोऑर्डिनेट 0 असतात. हिअर अगेन वी विल राईट वाय ॲक्सिस डिवाइड द सेगमेंट इन द रेशो m:n अँड intersects in point M, in point P. Sorry, we will consider this point as P. तर पॉईंट P मध्ये आपल्याला y ॲक्सिस सेगमेंटला काय करतो, इंटरसेक्ट करतो आपण, असं आपण घेतला. आता आपल्याला P चे कोऑर्डिनेट आपण लिहू. तर P चे कोऑर्डिनेट लिहिताना आपल्याला x आणि y कोऑर्डिनेट दोन्ही लिहू आपण. तर आपण x कोऑर्डिनेट वाय ॲक्सिसवरचा x कोऑर्डिनेट कधी 0 असतो आणि y कोऑर्डिनेट्स आपण y घेऊ. सो हिअर वी विल राईट एव्हरी पॉईंट ऑन y ॲक्सिस हॅज x कोऑर्डिनेट इक्वल टू 0. तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो म्हणून पॉईंट P चे कोऑर्डिनेट आपण लेट P हॅज द कोऑर्डिनेट 0y. आपण 0y असे काय घेतले, आपण पॉईंट घेतले. आता आपल्याला जर आपण सेक्शन फॉर्म्युल्याचा विचार केला, बाय सेक्शन फॉर्म्युला वी कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. आपल्याला x कोऑर्डिनेट 0 आहे, रेशो m:n असं माहिती आहे. हा आपला x1 y1 आहे, हा x2 y2 आहे. यावरून जर आपण पॉईंट Pचा x कोऑर्डिनेट जर लिहिला तर आपला आन्सर येतं. सो हिअर वी विल राईट बाय सेक्शन फॉर्म्युला वी कॅन राईट द x कोऑर्डिनेट ऑफ P. x कोऑर्डिनेट कसा लिहितो आपण, mx2 प्लस nx1 प्लस आपण m प्लस n. सो वी विल राईट दिस mx2 that is m into x2 is -9 plus n into x1 is 3 upon m plus n. Now we have x coordinate equal to 0, so here we will put 0 equal to -9m plus 3n upon m plus n. Now by cross multiplication we can write -9am plus 3n equal to 0 into m plus n. This will be equal to 0. So we can write here 1 into
minus 9m plus 3n equal to 0 into m plus n, and so here we will get minus 9m plus 3n equal to 0 into m plus n is 0. Now we have to find out the ratio m is to n. ही टर्म आपण राईट हँड साईडला घेऊ. सो हिअर 3n will be equal to 9m. Now take n in the denominator. Here we can write here m upon n, which will be equal to 3 upon 9, and this m upon n can be written as 3 is to 9, which is 3 1s are 3, 3 3s are 9, and so the ratio m is to n will be equal to 1 is to 3. So this is our answer. So here we can write the coordinate of the ratio. So the ratio is 1 is to 3. Here in your textbook मध्ये तुम्हाला आन्सर 3:1 असं दिलेलं आहे. तर इथं जर पाहिलं आपण तर आपण पॉईंट ए आणि बी असे घेतलेले आहेत. ॲक्च्युली ए पॉईंट आपल्याला राईट हँड साईडला असेल 3:8. आपण एक्स आणि वाय ॲक्सिस जर कन्सिडर केले तर आपल्याला 3:8 हा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल, x3 आणि वाय. तर 3:8 इथे असेल आणि आपल्याला दुसरा जो पॉईंट दिलेला आहे -9 3, तर तो लेफ्ट हँड साईडला असेल इकडं कुठंतरी, आणि पॉईंट ए आपल्याला इथं असेल आणि पॉईंट बी आपल्याला या साईडला असेल. तर हा 3:8 इथं असेल आणि -9 आणि 3 आपल्याला पॉईंट असे असतील. जर आपण बी ए असा जर कन्सिडर केला तर त्यानंतर आपल्याला रेशो 3:1 येतो. नाहीतर ए बी असं जर घेतला आपण तर ए बीचा रेशो आपल्याला 1:3 यायला पाहिजे. तर एवढं लक्षात घ्या. Here we have to find the point on x-axis which is equidistant from the point P and Q. तर आपल्याला एक पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे आणि तो हे जे आपल्याला दोन पॉईंट दिलेले आहेत P आणि Q यांच्यापासून इक्विडिस्टंट आहे, म्हणजे सारख्या अंतरावर आहे. Here we have to find the point on x-axis which is equidistant from A and Q. पॉईंट P आणि Q या दोन पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवर असलेला आपल्याला असा पॉईंट पाहायचा की तो या दोन्ही पॉईंटपासून इक्विडिस्टंट आहे, सारख्या अंतरावर आहे, आणि आपल्याला त्याचे काय करायचे आहेत, कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तर आपण त्यासाठी तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे असं कन्सिडर करू, आणि एक्स ॲक्सिसवरील प्रत्येक पॉईंटचा जो वाय कोऑर्डिनेट असतो तो असतो आपल्याला 0, आणि म्हणून आपण तो पॉईंट कन्सिडर करू x0. इथं आपण लिहू शकतो लेट पॉइंट ए x0 is equidistant from point P 2-5 and Q -2. इथं आपल्याला काय महत्त्वाचं आहे, आपण हा पॉईंट x0च का घेतला, कारण एक्स ॲक्सिसवरील कुठलाही पॉईंट तुम्ही जर कन्सिडर केला तर त्याचा वाय कोऑर्डिनेट आपल्याला 0 असतो. एक्स कोऑर्डिनेट आपण x घेतला, वाय कोऑर्डिनेट आपण 0 कन्सिडर केला, आणि आपण लिहिलं इथं की पॉईंट ए हा P पासूनही सारख्याच अंतरावर आहे जेवढ्या अंतरावर ए पासून Q आहे. थोडक्यात AP आणि AQ AP आणि AQ हे दोन्ही डिस्टन्स कसे आहेत, आपल्याला सारखे आहेत. तर वी हॅव कन्सिडर पॉईंट ए इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट P अँड Q. सो हिअर वी कॅन राईट AP इक्वल टू AQ. AP आणि AQ हे दोन्ही डिस्टन्स आपल्याला सारखे लिहिता येतील. त्यानंतर आपण AP डिस्टन्स काढू, नंतर AQ डिस्टन्स काढू. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला
we can find distance AP, which is will be equal to AP, that is x minus 2 square plus 0 minus minus 5, that is 0 plus 5 square. So this will be x minus 2 square plus 0 plus 5 is 5, that is 5 square is 25. So this is our AP. Now find AQ. Now AQ will be equal to root of x minus minus 2, that is x plus 2 square plus 0 minus 9 square. Again this is equal to x plus 2 square plus this is minus 9 square and this will be plus 81. So this is 81. This is the value of AQ. Now we have AP equal to AQ. So we can write AP square equal to AQ square. AP is equal to AQ. And so we can write AP square, which will be equal to AQ square. आता या दोन्ही व्हॅल्यू जर पाहिल्या आपण, AP ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे इथं. AP is equal to root of x minus 2 square plus 25 equal to square and AQ. Value of AQ is root of x plus 2 square plus 81. स्क्वेअर केल्यानंतर आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होते ना, आपल्याला इथे मिळेल x minus 2 square plus 25 equal to x plus 2 square plus 81. Now simplify this. This is a x square minus 4x plus 4 plus 25, which will be equal to x square plus 4x plus 4 plus 81. X square get cancel. Here we will have minus 4x plus 25 plus 4 is a 29 equal to 4x plus 81 plus 4 is 85. Now take this 4x in this side. 4x minus 4x will be equal to 85 minus 29. So this will be minus 80x equal to 85 minus 29. This will be 85 minus 29 will be 15 minus 9 is a 6 and 8 minus 3 is a 8 minus 3 is a 5. So this is 56. Now the value of x will be equal to 56 divided by minus 8. So 8 ones are 8, 8 sevens are 56. So the value of x is minus 7. And so the point is, on x axis is, तर x axis वरचा कुठला पॉईंट घेतला होता आपण, x0. x ची व्हॅल्यू आपल्याला -7 आलेली आणि म्हणून तो पॉईंट आपल्याला -7 0.